वाचा बोलू वेद बोलू वेद नीती केले संती करू ते काय वाणीनं वेद बोलू शास्त्र बोलू वेद आणि शास्त्राच्या विरहित आम्ही बोलणार नाही लक्षात ठेवा वेदामध्ये जे सांगितलंय ते शास्त्रामध्ये सांगितले शास्त्रामध्ये जे सांगितले ते पुराणामध्ये सांगितले जे शास्त्र पुराण आणि वेदामध्ये सांगितलंय ते संत वाणीमध्ये सांगितलंय आणि म्हणून जे संतांनी ज्या नियमांचं पालन केलं जे सांगितलं तेच आम्ही सांगतो त्यांनी जे केलं तेच आम्ही करू पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काही त्यांच्या मार्गाने गेल्यानंतर अडचण नाही मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य म्हणून प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे गा आचार्य अपमती भजताराया अनेक अपाया माझी म्हणून स्वतःच्या मनाचा परमार्थ नाही साधूच्या सांगितलेल्या बोधाप्रमाणे विचाराप्रमाणे ज्ञानाप्रमाणे जर आपण परमार्थ केला तर तो सफल होतो फक्त सांगण्यासाठी किंवा आपल्याला त्यांनी सांगावं असं जर वाटत असेल तर त्यांनी स्वीकारलं पाहिजे अगोदर आणि त्यांनी स्वीकारल्यानंतर मग चिंताच नाही दुसऱ्याच्या सांभाळले संती भय निरसली खंती संतांनी एकदा स्वीकारला आपल्याला सत्पुरुषांजवळ एवढीच प्रार्थना केली पाहिजे की मला तुमचं करून घ्या आणि ज्या दिवशी ते म्हणतील की तू माझा आहे की त्या दिवशी तुमचा परमार्थ संपला म्हणजे तुम्हाला परमार्थाची खरी फलश्रुती प्राप्त झाली लक्षात घ्या पहा तुम्ही सांभाळले संती तुकोरांचा तुम्ही संतांनी मला सांभाळून घेतलं
मला आपलंसं केलं, मला माझं स्वतःच तुम्ही मला म्हणून घेतलं आणि त्याच्यामुळे माझं भय नाही सध्या. भय निरसनी, भयाची निवृत्ती. भय म्हणजे द्वैत, भय म्हणजे अज्ञान. काय द्वैताद्वयम भयम भवती. काय द्वैतापासूनच भयाची निष्पत्ती होते. म्हणून द्वैत कारण आहे, भय त्याचं कार्य आहे. म्हणून भय कार्यासहित द्वैत रूपी कारणाची निवृत्ती त्याला म्हणतात. कार्यासह कारणाची निवृत्ती त्याला मोक्ष म्हटलेलं आहे. विठ्ठला कारण अनादी काळापासून मृत्यूचं भय तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेलं आहे. काय आता आपल्याला काही वाटत नाही, पण मरायचं म्हटल्यानंतर परीक्षित राजाला सुद्धा मृत्यू कळाला. आपल्याला कळाला का मृत्यू कधी होणार आहे? अपरिक्षिती मृत्यू परीक्षितीला मृत्यू कळाला होता की 7 दिवसात आपला मृत्यू आहे. काय कळाला होता? विनोदानं लोक म्हणतात तुमचा आमचाही मृत्यू सुद्धा 7 दिवसातच होणार आहे. होणार आहे, बरोबर आहे. अरे रविवार पासून तर त्या ठिकाणी पुढच्या रविवार पर्यंत 7 दिवसात आपला मृत्यू होणार आहे, निश्चित आहे. मृत्यू निश्चित आहे. जन्म जर झालेला आहे तर मृत्यू निश्चित आहे. एक दिवस मरावंच लागणार आहे. तुम्ही किती जरी प्रयत्न केला न मरण्याचा, किती खर्च केला, किती ऑपरेशन केले, किती काही केले, पण ज्या 2 दिवस तुमचा ठरलेला आहे त्या दिवशी तुम्हाला जावंच लागणार. म्हणून म्हणतात तुम्ही सांभाळले संती. परीक्षित राजाला सुखदेवाने सांभाळून घेतलं. प्रत्येकाला सुखदेवाने एकच प्रश्न केला की प्रिय मानस्य किम. अरे ज्याचा मृत्यू समीप आलेला आहे भगवान, त्याला मृत्यूतून मुक्त होण्यासाठी काय उपाय आहे? अनेक ऋषींना हा परीक्षितला प्रश्न केल्यानंतर कोणीच उत्तर देऊ शकलं नाही. उत्तर देण्याला समर्थ फक्त सुखदेव ठरले. सुखदेवाने सांगितलं का एकता असवरला खटवांगरायासी भाग्यदशा देशी. राजा खटवांगाला एक मुहूर्तच राहिला होता. एका घंट्यामध्ये, एका मुहूर्तामध्ये जर त्याचा उद्धार आम्ही करू शकतो, तुला तर 7 दिवस बाकी आहे. अरे माझ्या नुसत्या हात जरी तुझ्या मस्तका धरून मी संकल्प जरी केला तू मुक्त व्हायला पाहिजे, मुक्त होशील, एवढं सामर्थ्य सुखदेवांच्या मध्ये होतं. विठ्ठला विठ्ठला अरे प्रश्नाची तुमच्याकडे कमी नाही. प्रश्न तर माणूस करत राहतो, एक नाही. परंतु मुक्तीसाठी केलेले प्रश्न गीतेत आहेत. मुक्तीसाठी, मोक्षासाठी केलेले प्रश्न श्रीमद भागवतामध्ये आहेत. मोक्ष आणि मुक्तीसाठी केलेले प्रश्न उपनिषदामध्ये आहे, शास्त्रामध्ये आहे. तुमचे आमचे प्रश्न आणि उत्तर दिवसभर रात्रभर चालू असतात. आपला प्रश्न आपण कोणापुढे मांडतो आपल्याला भान नाही, आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर समोरचा काय देतो त्याचं उत्तरही आपल्याला कळायचा मार्ग नाही. म्हणजे नुसते संभ्रमात जीवन जगणारे जे जीव आहेत त्याची तुकोबारायांना कीव आली. तुकोबाराय म्हणतात रे बाबा संतांकडे जा आणि संतांना तुम्हाला स्वीकारले की तुम्ही मुक्तीला प्राप्त झाले म्हणून समजा. विठ्ठला विठ्ठला अर्जुनाला गीतेमध्ये भगवान ते सांगतात तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भावेस. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. तेथे श्रीकृष्ण हा उतरिल पार भव दुष्कर नदीचा. काय सहज त्या ठिकाणी तुला मुक्तीला प्राप्त करून देईल. बाबा पण तिथपर्यंत जावं लागेल, शरण जावं लागेल, शरणागत व्हावं लागेल, स्वीकार करावा लागेल. अर्जुनाने काय स्वीकार केला? शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. भगवान अहम तव शिष्य, मी तुझा शिष्य आहे, माम शाधी मला उपदेश कर. आणि नंतर भगवंताने उपदेश करायला सुरुवात केली. अशोचानन्म शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाससे.
गतासु न गतासुश्च नानु शोचन्ति पंडिताः न त्वेवाहं जातु नासो न त्वं नेमे जनाधिपा। आदि आदि संपूर्ण 18व्या अध्यायापर्यंत गीता सांगितली। विठ्ठला विठ्ठला सारखा आदि पुरुष अध्यात्म शास्त्रीय अंतरंगोचे अधिकारी अध्यात्म शास्त्राचा अंतरंग इंद्रिय निग्रह मनोनिग्रह शमदमादी साधना ज्याने सर्व काही विवेक वैराग्य आदी प्राप्त केलेले आहेत अशा अधिकारी पुरुषाला साधू आपलं समजतात आणि तुम्ही सांभाळलेले संती तुम्ही माझा स्वीकार केला म्हणून माझं भय निवृत्त झालं द्वैत निवृत्त झालं म्हणजे आज्ञा निवृत्त झालं आणि आज्ञा निवृत्त झाल्याची पावतीच आहे तिसरी चरण कृत्य झालो इच्छा केली ते पावलो कृतार्थ होण्याची माझी इच्छा होती आणि तुम्ही मला कृतार्थ केल्यामुळे खरोखर मी आज कृत्य झालो माझं जीवन सफल झालं माझ्या जीवनाला कृतकृत्यता लाभली हे तुम्हीच असल्यामुळे जोपर्यंत द्वैत जात नाही अज्ञान जात नाही अंधकार जात नाही तोपर्यंत कृतकृत्यता नाही आणि म्हणून आपण किती जरी परमार्थ केला किती जरी पोथी पुराण वाचले वाचणं वाईट नाही वाचणं अतिशय चांगलं आहे परंतु जोपर्यंत अज्ञान म्हणजे भय निवृत्त होत नाही तोपर्यंत कृतार्थता नाही आणि भय निवृत्ती केवळ गुरुच्या द्वारे विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून ती कृतकृत्यता जी आहे सद्गुरूच्याच कृपेने सत्पुरुषांच्या तुकोबारायांसारख्या महान संतांच्या कृपेने होऊ शकते तुकोबारायांनी साधक वृत्ती स्वीकारून सिद्धाचे असलेले अनुभव आणि स्वजीवनाची कृतार्थता सहज शब्दामध्ये मांडलेली आहे म्हणून सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास ते त्यांचा अनुभव सांगतात पण तो तुमचा आमचा परमार्थ हे आपल्याला कळायला पाहिजे आणि ज्या दिवशी आपल्याला कळायला लागेल त्या दिवशीच आपल्याला कृतकृत्यता झाली असं वाटायला लागेल म्हणून कृतकृत्य झालो आणि तेच होण्याची इच्छा करत होतो ते त्यांच्या कृपेने मिळालं विठोबा
न करू शके बळ
न करू शके बळ कृतार्थता झाल्यानंतर आत्मबोधाच्या द्वारे मुक्ती प्राप्त झाल्यानंतर आता काळ नावाचा किंवा मृत्यू नावाचा हा प्रश्नच उरत नाही. म्हणून त्याचं काही बळ शक्ती तो आपल्यावर चालू शकतो अशातला काही प्रश्न नाही. एकंदरीत अभंगाचा संपूर्ण अर्थ संपला. सेवेचा वेळही संपलेला आहे. शेवटचे 2 शब्द. आज स्वर्गीय वैभव विठ्ठल जावळे याचं प्रथम पुण्यस्मरण त्याचे वडील विठ्ठलरामजी जावळे व त्यांचा जावळे परिवाराच्या वतीनं आपल्या मुलाचा प्रथम पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम आणि त्यांनी जो ठरवला होता तो आता संपूर्ण होत आहे. पाचले गाव एक महान संतांची जन्मभूमी. ते फार मोठे साधू या माती जन्माला आले आणि त्यांच्या जन्माने त्यांच्या पदस्पर्शाने त्यांच्या आशीर्वादाने पुनीत झालेलं हे आपलं पाचले गाव. महाराज वंदनीय आदरणीय ब्रह्मलीन संचलेश्वर महाराज ज्यांना मी सुद्धा स्वतः पाहिलं होतं आणि त्यांची आणि माझी सुद्धा अनेक वेळा गाठ भेट झालेली आहे. इथे जसा मुक्तेश्वर आश्रम आहे तसा आमच्या खामगावला सुद्धा आहे. तिथेही माझे अनेक वेळा अशा प्रकारचे प्रवचन वगैरे कार्यक्रम झालेले आहेत. एक महान संत या गावामध्ये उदयाला आले आणि या गावाचं नाव लौकिक आणि स्वतःची सुद्धा कीर्ती करून गेले असे महान संतांची असणारी जन्मभूमी म्हणजे जन्मभूमी आहे. एक तरुण मुलगा जो 10वी मध्ये शिकत असताना अचानक काळाने त्याच्यावरती घाला घातला आणि त्याच्या आईपासून वडिलांपासून त्याच्या परिवारापासून त्याला अलग केलं. त्याचं दुःख विठ्ठल जावळे त्यांच्या पत्नी त्यांचे बंधू त्यांचा परिवार या सर्वांनाच आहे. सज्जनांनो, एवढं दुःख असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाच्या प्रीत्यर्थ हा कार्यक्रम इथे आयोजित केला. एखादा कोणी असता तो म्हटला असता माझ्या परमेश्वराने काय चांगलं केलं, माझा एकुलता एक मुलगा हिरावून नेला, आता मला पुन्हा देवाचं काहीच करायचं नाही. कोणी जात येत असेल, कोणाचं काही होत असेल, ईश्वराचा त्याच्यामध्ये अंश मात्रही दोष नसतो. ईश्वर ईश्वराचं कार्य करत असतो, जीव जीवाचं कार्य करत असतो. आपल्याच आयुष्याचा तेवढ्या दिवसाचा आपलं जीवन होतं. जेवढं ईश्वराने आपल्या कर्माने आपल्याला जीवन दिलेलं आहे त्याच्यापेक्षा आपण अधिक जगू शकत नाही. हे माणसानं समजायला पाहिजे. दुःख या गोष्टीच असतं. एक गोंडस एक चांगल्या प्रकारचा लसलसीत असणारा बालक अचानक आई वडिलांच्या मांडीवर हरवतो. त्या आई वडिलांना किती दुःखाचा सामना करावा लागत असतो त्याचा अनुमान कोणालाही करता येत नाही. आपल्या बाळाच्या प्रती आपल्या मुलाच्या प्रती आईचं बापाचं किती प्रेम असतं हे काही शब्दामध्ये मांडण्याची गोष्ट नाही, शब्दाच्या द्वारे वर्णन करण्याची गोष्ट नाही. म्हणून आज हा परिवार अतिशय दुःखी आहे आणि त्या दुःखातून सुद्धा त्याच्या स्मरणाच्या प्रीत्यर्थ इतर काही न करता एक छोटस ज्ञान यज्ञ आणि अन्न यज्ञ ठेवलेला आहे. ही किती मोठी मोलाची गोष्ट आहे. सज्जनांनो, जाताना मला एवढं सांगायचं, जे बाळ ज्या परिवाराला सोडून गेलं त्या बाळाची आई असतील, वडील असेल, परमेश्वराने पांडुरंगाने संत संचारेश्वर महाराजांनी त्यांना दुःख पचवण्याचं सामर्थ्य द्यावं. दुःख आणि दुःखाचे डोंगर आपल्या आयुष्यामध्ये कोसळत असतात, येत असतात, दुःख येत असतं. येणारं दुःख राहत नाही, लक्षात ठेवा. एक दिवस जात असतं, पण माणसांना त्याचे क्लेश होतात आणि त्या क्लेशापासून मुक्ती प्राप्त करायची असेल तर ईश्वराच्या कृपेनं संतांच्या कृपेनं होऊ शकते.
त्यांनी फार वैभवचे वडील विठ्ठल जावडे यांनी फार मोठ्या आस्थेनं श्रद्धेनं भक्तिभावाने आमचा हा कार्यक्रम ठेवला। सज्जनांनो, का परवा दिवशी आम्ही तिरुपती बालाजीला होतो आणि तिथून आमचा कार्यक्रम हैदराबादला झाला आणि हैदराबादहून काल संध्याकाळचं विमान होतं। जळगाव ते हैदराबाद विमान सेवा सुरू आहे। कधी कधी सवाऱ्या नाही मिळाल्या तर ते विमानच बंद होऊन जातं। म्हटलं देवा, मी तारीख दिलेली आजच्या दिवस तरी विमान निदान कॅन्सल होऊ देऊ नकोस। काय विमान जर कॅन्सल झालं असतं तर मी तिथून इथपर्यंत पायी येऊ शकलो नसतो, कोणत्या साधनाने येऊ शकलो नसतो। काय आणि म्हणून परमेश्वराने कृपा करून विमान तर काही रद्द झालं नाही, पण उशिरा का होईना आलं। रात्रभर आमचा प्रवासात गेला आणि सकाळी जे विठ्ठल भाऊ जावडे आहेत यांनी माझी जी तारीख आजच्या तिथीला घेतली होती, म्हटलं आपल्याला तिथं जाणं भाग आहे, लक्षात ठेवा। आणि मला जर नसतं याचं मी कोणालाही पाठवलं असतं, पण त्यांचं समाधान झालं नसतं। काय आणि मी एकदा कोणालाही शब्द दिल्यानंतर मी तो शब्द 100% पालन आजपर्यंत केलेलं आहे, भविष्यात सांगता येत नाही। पालन केलेलं आहे मी। एकदा तारीख दिली, एकदा त्याला हो म्हटलं असेल, माझ्या डायरीवर एकदा लिहिल्या गेली की ती पक्की असते। परमेश्वराच्या कृपेनं त्यांनी अशा प्रकारची ही तारीख आपल्या मुलाच्या विषयात घेतली। पांडुरंगाला परमेश्वराला ही त्या बाळाविषयी प्रार्थना करतो। त्याचं आयुष्य अल्प होतं, त्या अल्प आयुष्याला सोडून गेलं। पांडुरंगा परमेश्वरा, जरी ते अल्पायुष्यामध्ये कमी दिवसामध्ये त्याची मृत्यू झाली किंवा तो गेला, परंतु एवढी त्याच्यावर कृपा कर, गेलेल्या बाळाला तू आपल्या श्री चरणाजवळ ठेव, आपल्या मांडीवर ठेव, त्याचा आत्महित व्हावा, आत्मकल्याण व्हावं। ही सुरुवातीला सांगितलं, येणाऱ्याला जावं लागत असतं, जाणाऱ्याला येवा लागत असतं। ही परंपरा जन्म मरणाची असते, ती प्रत्येकाला भोगावी लागते। त्याच्यातून संत कृपेनं मुक्ती मिळते, ईश्वराच्या अनुग्रहानं मुक्ती मिळते। यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम। त्याच्या कृपेनं एकदा त्या परमधामाच्या मोक्षाची प्राप्ती झाल्यानंतर नससा पुनरावर्तते, त्याला पुन्हा यावं लागत नाही, लक्षात ठेवा। मग तुकोबारायांच्या भाषेमध्ये जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी बात, त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही, मरावं लागत नाही। परंतु स्वर्गीय वैभव काय हा आईवडिलांना, परिवाराला, गावाला सोडून गेला। त्याची हळहळ दुःख आईवडिलांना आहे, त्याच्या नातेवाईकांना आहे, जवळच्या सर्वांना आहे। आणि असं बाळ गेल्यानंतर कोणाला त्याचं दुःख होणार नाही असं नाही। म्हणून सर्वात मोठी जबाबदारी किंवा सर्वात मोठं दुःख ज्याने जन्म दिलेला असतो ते आईवडील असतात। त्यांच्याही आईवडिलाला त्याच्या पांडुरंगाने सामर्थ्य द्यावं, बल द्यावं आणि ते दुःख पचवण्याची शक्ती द्यावी। एकच मुलगा आणि एकच मुलगी ज्याच्या संसारात आहे, त्याच्यातूनही मुलगा परमेश्वराने घेऊन गेला। आता राहिलेली आहे मुलगी। त्यांनी सुद्धा आई वडिलांनी मुलीमध्ये त्याला पाहायचं आहे आणि तिची चांगल्या प्रकारची शिक्षण आदी वगैरे देऊन सेवा करायची आहे, तिचं मोठं करायचं आहे। आणि या परमेश्वराला मी एवढीच प्रार्थना करतो की बाबा देवा, जे झालं ते झालं, त्याला नाईलाज असतो। आयुष्याची दोरी ज्याच्या जिथपर्यंत संबंध असतो आयुष्यात तिथपर्यंतच आयुष्य जगत असतात। त्याने तेवढं आयुष्य जगला आणि तो गेला। परंतु त्याचे आई वडील त्याला हे त्याच्याबद्दल झालेलं दुःख हे हळूहळू त्या ठिकाणी विसरणं तर शक्य नाही, परंतु त्याला पचवण्याचं पुनश्च एकदा सामर्थ्य दे। या परिवारावरती पांडुरंगाने सदैव आपली छाया कृपा ठेवावी आणि त्याच पांडुरंगाच्या तर्फे या परिवाराला अनंत अनंत आशीर्वाद देतो। आणि आजची सेवा त्याच्या स्मरणात झालेली आहे। पुन्हा एकदा स्वर्गीय वैभव जावडे याचं स्मरण करतो व त्यालाही परमेश्वराने त्याची परममुक्ती द्यावी एवढी अभिलाषा करतो। आणि सोबतच ज्यांच्यामुळे या कार्याला परमशोभा आली असे आमचे सर्व आपल्या परिसरातील असणारे गुरुजन, वादक असतील, गायक असतील, आणि यांनी सुद्धा, मी तर दुरून आलो, यांनी मला सुद्धा समर्थ साथ दिली। खूप छान अशा प्रकारचे दोन्ही मृदंग छान वाजले, अतिशय गोड आणि मधुर आवाजात मागच्या आमच्या गुरुजनांनी सहकार्य केलं। या सर्वांच्या प्रेमाचा खूप खूप आदर्श आणि अशा प्रकारचा आदर अभिव्यक्त करतो।
आपणही श्रोत्यांनी अतिशय शांततेनं बसून, कोणी मंडपात बसले, कोणी वाट्यावर बसलेले आहेत, हे की नाही. आता तुमची नेहमीची सवय असेल वाट्यावर बसायची, मी काही जास्त बोललो नाही. मागून सांगितलं गेलं बाबा वाट्यावरचे खाली या काय, परंतु काही हरकत नाही, वाट्यावर बसले पण तेही शांत बसले बिचारा हो. पण भविष्यात कधी अगोदर मंडप भरल्यानंतर वाट्यावर बसत जा काय. आणि वाट्यावर बसणं तेवढं चांगलं नसतं. आता तो विषय काही मी सांगत नाही, लक्षात ठेवा. मग खाली बसण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत जा, चांगली गोष्ट आहे. पाचऱ्या गावामध्ये मला असं वाटतं की माझा याच्या अगोदर एकदा एक कार्यक्रम झाला होता, असं मला आठवतं बरं का. कोण ठेवला होता, काय ठेवला होता ते मला सांगता येत नाही, पण एकदा मी इथं जरूर येऊन गेलेलो आहे. येऊन दर्शनाला आलो महाराजांच्या इथं, बाबांच्या दर्शनाला आलो होतो. आणि त्याच्यानंतर आज हा कार्यक्रमाचा सुयोग आला. फार पुण्यतीर्थ आहे काय. महाराज फार मोठे त्या ठिकाणी सिद्ध पुरुष होते आणि या सिद्ध पुरुषाची ही पावन भूमी आहे काय. आणि अशा भूमीमध्ये जे जे जन्माला आले ते सर्व त्या ठिकाणी खरोखर पांडुरंगाच्या कृपेने त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आज तुम्ही इतक्या शांततेनं बसलेल्या आहात. महिला भगिनी सुद्धा अतिशय शांततेनं, पुरुष मंडळी सुद्धा, वाट्यावरची मंडळी सुद्धा, उभी असणारी मंडळी, इकडच्या वाट्यावरची ऐकले. काही तर बाजार भरतो का नाही का, नाही म्हणजे बाजाराच्या गावात वाट्यावर बसायचं म्हणून इथं बाजार भरतात. बाजार नाही बोलत इथं, बाजार तिसरं तुमच्या जवळच बाजार आहे ना, शहराच्या जवळचे लोक तुम्ही, मग वाट्यावर बसणारे. भविष्यात कोणी संत महात्मा खालचं भरल्यानंतर जागा नाही तर वाट्यावर बसायचं, तरी खालची सुद्धा तुम्ही सर्व चटई भरून काढलेल्या आहे. आणि पहिला धन्यवाद माता भगिनी देतो, तेवढ्या शांत निर्भीड शांत बसल्या, आनंदानं कीर्तन श्रवण केलं. असं तेव्हा शांततेनं कीर्तन श्रवण करण्याची सवय तुम्हाला लागो, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सर्वांच्या प्रेमाचा आदर करतो आणि माझ्या सेवेला या बाळाचं स्मरण करून, वैभवचं स्मरण करून माझ्या सेवेला भगवत चरणी पूर्ण विराम विठ्ठलेश्वर माऊली राज माऊली सूचना राहिली महत्वाची. गोदेव आश्रम कोठाळा या आश्रमाचा वर्धापन दिन महोत्सव 13 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. आणि त्या महोत्सवामध्ये 18 जानेवारी मौनी अमावस्या येते. त्या दिवशी कुंभ स्नानाचं औचित्य साधून, त्या स्नानाप्रमाणे त्याचं महत्व आहे. आपल्या देशातील सर्व नद्या आणि सर्व समुद्रांचं जल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जसं मोजरीला स्थापन केलं होतं, तसं आम्ही कोथळ्याच्या दुधना नदीमध्ये स्थापन केलेलं आहे. 18 जानेवारीला भव्य दिव्य अशा प्रकारचा स्नानाचा उत्सव आहे. 7 दिवस तर तिथे आमची श्रीमद भागवत कथा आहे. ज्यालाही यायचं असेल 7 दिवस तुमची राहण्याची, भोजनाची सर्व व्यवस्था तिथं केलेली असेल. म्हणून 13 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान होणारा हा भव्य दिव्य महोत्सव आहे. त्याला आपण सर्वजण गाव आणि गावात इकडच्या परिसरातील मंडळी आमंत्रित आहे. सज्जनांनो, अशा प्रकारची सूचना आहे. आपण त्या सूचनेनुसार जरूर कोथळ्याला यावं अशी इच्छा करतो. आणि पुनश्च एकदा झालेली ही सेवा आता मला